सध्या पुरुष वर्गाला लग्न या शब्दावरूनच विश्वास उडवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। विचार करा, तुम्ही परदेशात तुमच्या कुटुंबासाठी दिवस रात्र मेहनत करताय आणि दुसरीकडे तुमची लव्ह मॅरेज झालेली बायको तुम्हाला मारायची योजना आखते। ज्या गोष्टीचा साधा विचारही केला जात नाहीये अशी घटना यूपीच्या मेरठमध्ये घडली। हो ना, प्रेम प्रकरणात अडथळा ठरत असणाऱ्या नवऱ्याचा बायको आणि तिच्या प्रियकराने भयंकररित्या काटा काढलाय। ते कसं सांगते। तारीख 18 मार्च 2025 मेरठच्या इंदिरानगर परिसरात सौरभ राजपूतचा भाऊ राहुल आपल्या भावाला भेटण्यासाठी आला असता सौरभच्या घराला कुलूप लागलेलं पाहिलं। राहुलने सौरभला फोन लावला, पण त्याचा फोन बंद येत होता। मग राहुलने सौरभच्या बायकोला म्हणजेच मुस्कानला फोन केला, तेव्हा तिने त्याला असेच उडवाउडवीचे उत्तर दिली। तिचं असं बोलणं ऐकून राहुलला थोडा संशय आला। त्याने शेजाऱ्यांकडे चौकशी केली। सौरभच्या घर मालकाच्या मदतीने त्याने दरवाजा उघडला खरा आणि घरात प्रवेश केला। तेव्हा घराच्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या प्लास्टिकच्या ड्रम मधून कसला तरी घाणेरडा वास येत असल्याचं त्याच्या लक्षात आलं। वास अतिशय तीव्र असल्याने हे प्रकरण काही साधं नाही असा विचार करून त्याने लगेचच पोलिसांना बोलावलं। पोलिसांनी तो ड्रम बाहेर काढला। तो ड्रम सिमेंटने पूर्णपणे भरलेला होता आणि तो ड्रम इतका जड होता की 5 ते 6 पोलिसांना मिळून तो बाहेर काढावा लागला। त्यातून सतत दुर्गंधी येतच होती। शेवटी पोलिसांनी तो ड्रम फोडला आणि जे दृश्य समोर होतं त्या ड्रम मध्ये सौरभ राजपूतच्या शरीराचे 15 तुकडे आढळले। सौरभच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सौरभची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल यांना ताब्यात घेतलं। त्यांच्या चौकशीत या क्रूर हत्येचा उलगडा झाला। मुस्कान आणि साहिल यांनी 29 वर्षीय सौरभची निर्घृण हत्या केली होती। या हत्येसाठी त्यांनी एक सुनियोजित आणि खतरनाक कट रचला होता। मुस्कान आणि साहिल यांनी सौरभची हत्या नेमकी कशी केली, या हत्येचा छडा कसा लागला, याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळं सुरुवातीपासून जाणून घेऊयात। 29 वर्षीय सौरभ राजपूत आणि 27 वर्षांची मुस्कान रस्तोगी या दोघांनी 2016 ला प्रेमविवाह केला होता। त्यांच्या या लग्नाला दोघांच्या घरच्यांचा विरोध होता, त्यामुळे सौरभ आणि मुस्कान घरच्यांपासून वेगळे राहत होते। ब्रह्मपुरीतल्या इंदिरानगर मध्ये मास्टर कॉलनीत एका भाड्याच्या घरात ते दोघे राहत होते। 2019 मध्ये या दोघांना एक गोंडस मुलगी झाली। सुरुवातीचे 4-5 वर्ष मुस्कान आणि सौरभ सुखाचा संसार करत होते, पण 2020 मध्ये सौरभला लंडनच्या एका मॉल मध्ये नोकरी लागली। त्यामुळे मुस्कान आणि आपल्या मुलीला सोडून तो लंडनला निघून गेला। नंतर तिथेच त्याला मर्चंट नेव्हीतही नोकरी लागली। त्यामुळे घरी मुस्कान आपल्या मुलीसोबत एकटीच राहायची। सौरभ वर्षातून एकदा दोघींना भेटण्यासाठी घरी यायचा। असाच 24 फेब्रुवारीला सौरभ आपल्या घरी आला। मुस्कान आणि सौरभने 28 तारखेला आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला। त्यांनी घरी पार्टीही केली। दरम्यान पार्टीत दोघं जण आपल्या मुलीसोबत खूप नाचले, पण त्याच वेळी मुस्कानच्या डोक्यात शैतानी विचार नाचत होते याची थोडी पण आयडिया सौरभला नव्हती। आपला प्रियकर साहिल आणि आपल्या प्रेमात मुस्कानला सौरभचा अडथळा वाटत होता। एवढंच नाही तर सौरभचा काटा काढण्यासाठी हे दोघेही नोव्हेंबर 2023 पासून प्लॅनिंग करत होते। सौरभ घरी आल्यानंतर या दोघांनी त्याला मारण्यासाठी एक कट रचला। आपल्याला एन्झायटी असल्यामुळे झोप लागत नाही असं मुस्कानने डॉक्टरांना सांगितलं। तिला काहीही करून डॉक्टरांकडून झोपेच्या गोळ्या हव्या होत्या। सौरभला कायमचं शांत झोपवण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या तिने सौरभच्या दारूच्या बाटलीत मिक्स केल्या, पण त्या रात्री सौरभ दारूच प्यायला नाही आणि म्हणून मुस्कानचा तो पहिला प्रयत्न फसला। पण 3 मार्चच्या रात्री सौरभ आपल्या घरून त्याच्या आईने केलेले लोकी कोफ्ते घरी घेऊन आला आणि मुस्कानने हीच संधी हेरली। तिने भाजी गरम करण्याच्या बहाण्यानं त्या भाजीत झोपेच्या गोळ्या मिक्स केल्या आणि तीच भाजी सौरभला खायला दिली। जेवण झाल्यानंतर सौरभला कसं तरी व्हायला लागलं आणि तो बेशुद्ध झाला। तेव्हा सौरभची मुलगी गाढ झोपली होती। जास्त वेळ न घालवता मुस्कानने तिच्या प्रियकर मित्राला म्हणजेच साहिलला फोन करून घरी बोलावून घेतलं आणि शेवटी सौरभच्या हत्येचा प्लॅन सत्यात उतरवला। पुढे सौरभ बेशुद्ध झाल्यानंतर त्याने चाकूने त्याच्या छातीवर अनेक वार करून त्याची हत्या केली। त्यानंतर त्यांनी सौरभच्या मृतदेहाचे 1 नाही 2 नाही तर तब्बल 15 तुकडे केले। त्याचं डोकं, हात, पाय वेगळे केले
आणि ते एका प्लास्टिकच्या ड्रम मध्ये ठेवले. या ड्रम मध्ये सिमेंट आणि वाळूचं मिश्रण भरून ते सील पॅक केलं, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. हत्या केल्यानंतर मुस्कान आपल्या 5 वर्षांच्या मुलीला माहेरी सोडून साहिल सोबत हिमाचल प्रदेशात म्हणजेच कसोलला फिरायला गेली. तिथे त्यांनी 10 ते 16 मार्च पर्यंत चांगलीच मजा केली आणि साहिलचा वाढदिवसही साजरी केला. 17 मार्चला ते मेरठला परतले. पुढे 18 मार्च 2025 रोजी सौरभचा भाऊ राहुल त्याला भेटायला आला. त्याला सौरभचं घर कुलूप बंद दिसलं आणि सौरभचा फोनही बंद लागला. संशय आल्याने राहुलने शेजाऱ्यांकडे चौकशी केली आणि घर मालकाच्या मदतीने दरवाजा उघडला. घरातून एक घाणेरडा वास येत होता, जो एका ड्रम मधून येत असल्याचं त्याला जाणवलं. त्याने तात्काळ पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी ड्रम बाहेर काढला आणि तो फोडला. तेव्हा त्यात सौरभच्या शरीराचे तुकडे सापडले. या धक्कादायक शोधानंतर पोलिसांनी मुस्कान आणि साहिलला ताब्यात घेतलं. हत्येचं कारण अगदी स्पष्ट आहे. चौकशीत असं समोर आलंय की मुस्कान आणि साहिल यांचं शाळेपासूनच प्रेम संबंध होते. सौरभशी 2016 मध्ये मुस्कानचा प्रेमविवाह झाला होता, पण तिचं आणि साहिलचं नातं कायमच होतं. सौरभ लंडनला असताना साहिल रात्री उशिरा मुस्कानच्या घरी यायचा. कधी कधी भिंत ओलांडून आत शिरायचा. दोघंही नशेचे आदी होते आणि त्यांना सौरभला मार्गातून हटवायचंच होतं, जेणेकरून ते एकत्र राहू शकतील. हत्येची योजना त्यांनी आधीच आखली होती. मुस्कानने सौरभ येण्यापूर्वी चाकू आणि नशेच्या गोळ्या खरेदी केल्या होत्या. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार सौरभच्या हृदयावर 3 वेळा चाकूने वार करण्यात आले. त्याचं डोकं आणि हात कापले गेले आणि मृत्यूचं कारण अतिरक्तस्राव आणि शॉक असल्याचं सिद्ध झालंय. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार 17 तारखेला मुस्कानने आपल्या घरच्यांना आपण सौरभची हत्या केल्याचं सांगितलं. तेव्हा तिच्या घरचे तिला पोलिसांकडे घेऊन गेले. सौरभ खूप चांगला मुलगा होता. तो मुस्कानवर आंधळ्यासारखा प्रेम करायचा, पण आपली मुलगीच नालायक निघाल्याचं तिच्या घरच्यांनी पोलिसांना सांगितलं. तसंच तिने सौरभच्या अकाउंटवरून याआधी 6 लाख रुपये काढण्याचाही प्रयत्न केला, पण तिला ते काही काढता आले नाही, अशी माहिती पोलिसांकडून दिली जाते. थोडक्यात काय तर मेरठ हत्याकांड प्रकरण हे प्रेम, विश्वासघात, नशा आणि क्रूरतेचं एक भयानक उदाहरण आहे, ज्याने संपूर्ण देशाला सुन्न करून टाकलंय. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.